काढलं का ना दिसतंय का लाईव्ह दर हात आला काय का तुमच्याकडे मीटिंग काल केलं म्हणजे पाहिले असतील आधी गणपती नाही आता तुम्ही पाहिलं दर्शन झालं तुझं पाय पडत हातवर येईल ना हातवर काय बोलणार का ताई तू आता तुला काय वाटतं कशा अरे का खाली कसं वाटतंय वाटतंय का गणपती बाप्पा दिसतोय का तू पोचते का तिथं गणपती बाप्पा ते टाईट करा तुम्ही हात राहू द्या तुम्ही पकडून ठेवता जय 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 पकडून ठेवता मी पकडून धरतो तुम्ही बघा फक्त तोंडावर गेले दिसले का बाप्पा हा गर्दी पण दिसेल बघा मागं बघा तुमच्या गर्दी पण दिसेल दरवर्षी दिसतंय का चालेल शिक्षण का हो शिक्षण थोडी मान आली थोडीशी दादा असं करा हात घेत जोडा जरा देवाच्या पाय पडा की पाय पडा देवाच्या कधी निघाले पाहिजे ते गेले का मंदिरात फक्त हलवायचं असेल 360 मी कोंडा येथून कमला नेहरू हॉस्पिटलला ॲडमिट आहे. तरी मला दगडूशेठ गणपतीचं दर्शन घ्यायला जाऊ शकत नाही. तरी मला मंडळाने जागेवरती मला दर्शन केले आहे. मला आजचा आनंद खूप वाटला आहे. माझे नाव सुरेश मोतीराम चव्हाण. मी मुंबईतून आलेलो आहे, चेंबूर येथून. माझी इकडची सासरवाडी आहे. आता इकडे मी पायावर पडलो होतो ते काम करताना. दगडूशेठचं दर्शन मला झालंय. परत आपलं ते गणपती मला असं बघण्यासारखं जागेवर वाटलं. हेच मला चांगलं वाटलं. मी राहणार गोलटेकडी मार्केट स्वारगेट. मनोज सर होते.
नाही औषधी भेटलंय. मी आहे सध्या आता हॉस्पिटलमध्ये. आज माझा आहे डिस्चार्ज. आनंदमठ गणपती बाप्पा मोरया. माझं नाव राहुल संदीपान उडान. खूप भारी प्रसंग दिलाय आम्हाला पेशंट लोकांना. खूप बरं वाटलं. मी 4 दिवस झाले इथे ॲडमिट आहे. नमस्कार, माझं नाव श्रावणी संतोष बरिदे. मी पुण्यातच राहते. दरवर्षी दगडूशेठचं खूप छान एकदम छान मूर्ती असते आणि एकदम छान डेकोरेशन असतं. मी दरवर्षी ऋषीपंचमीला जाते अथर्वशीर्ष बोलायला, पण यावेळेस आजारी असल्यामुळे मी जाता नाही आलं. तर दगडूशेठ आल्याने आम्हाला इथे दवाखान्यामध्ये इतके छान सुंदरपणे 360 व्ह्यू मध्ये दाखवलं. खूप छान होतं. खूप एकदम मस्त वाटलं बघून. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सुनीता कालगुडी, हनुमाननगर विठ्ठल मंदिरच्या तिथं. आता तुम्ही दर्शन घेतलं, कसं वाटलं? बरं वाटतं. नमस्कार, मी प्रसाद पिसे. डिजिटल आर्ट इंडिया कंपनीतर्फे आम्ही पेशंट्सला दगडूशेठचं हॉस्पिटलमध्ये बसल्या बसल्या दर्शन करण्याचं आदरातिथ्य प्रदान करतो आहोत. आणि त्यांना इथून तिथे जाता येत नाही ज्या पेशंट्सला, त्या पेशंट्सला आम्ही प्रयत्न करतोय की ते इथे बसल्या बसल्या त्या दगडूशेठचं पूर्णपणे छानपणे दर्शन घेतील. त्याच्यामध्ये फिलिंग अशी आहे, जे AR/VR डिव्हायसेसवरती आपण त्यांना दाखवतोय त्याच्यामध्ये असं त्यांना वाटतंय की ते स्वतः तिथे उभे आहेत जिथे दगडूशेठची आरती चालू आहे.